नमस्कार. शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी टेट ही परीक्षा एक मोठं आव्हान वाटू शकतं. पण खरं सांगायचं तर योग्य दिशा मिळाली की हेच आव्हान एका साध्या आणि स्पष्ट मार्गात बदलतं. आज आपण याच प्रवासाला एकदम सोपं आणि कृतीत आणता येईल असं बनवणार आहोत. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर टेट म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही अनिवार्य आहे हे सर्वांना माहीतच आहे. पण याचा विचार फक्त एक परीक्षा म्हणून न करता आपल्या शिक्षक बनण्याच्या प्रवासाचा तो एक भक्कम पाया आहे हे लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. या संपूर्ण तयारीला आपण 5 एकदम सोप्या टप्प्यांमध्ये विभागणार आहोत. सुरुवातीला टीईटीचा ब्ल्यूप्रिंट, मग अभ्यासाचं नियोजन, त्यानंतर कठीण विषयांचा सामना कसा करायचा, सरावाची खरी ताकद आणि शेवटी सातत्य आणि अंतिम मानसिकता. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, म्हणजेच टेट ब्लूप्रिंट. आता इथे पेपर 1 आणि पेपर 2 मधला फरक अगदी स्पष्ट असणं महत्वाचं आहे. पेपर 1 हा 1ली ते 5वी साठी आहे, जिथे बालमानसशास्त्र, मराठी, इंग्रजी, गणित आणि पर्यावरण या 5ही विषयांवर समान भर द्यावा लागतो. पण पेपर 2 कडे वळलो, जो 6वी ते 8वी साठी आहे, तिथे बालमानसशास्त्र आणि भाषा अनिवार्य असतातच, पण सोबत आपल्या पदवीच्या विषयानुसार गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र निवडावं लागतं. एकदा का ही विभागणी डोक्यात पक्की झाली की अभ्यासाची दिशा आपोआप ठरते. यानंतर वळूया दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याकडे, अभ्यासाचं नियोजन. कोणतीही मोठी परीक्षा असली की वेळेचं नियोजन आलंच. या परीक्षेची व्याप्ती बघता दररोज किमान 3 ते 5 तास अत्यंत एकाग्रतेने अभ्यास करणं मस्ट आहे. हे 3 ते 5 तास फक्त वरवर वाचण्यासाठी नाहीत बरं का, संकल्पना मुळापासून समजून घेण्यासाठी दिलेला हा वेळ आहे, जो प्रत्यक्ष यशाची खात्री देतो. रोजचा अभ्यास नेमका विभागायचा कसा? हा एक अतिशय संतुलित प्लॅन आहे. रोजचा 1 तास भाषेसाठी, 1 तास गणित किंवा विज्ञानासाठी, 1 तास बालमानसशास्त्रासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा 1 तास फक्त आणि फक्त बहुपर्यायी प्रश्नांच्या सरावासाठी, म्हणजेच MCQसाठी द्यायचा. अशा विभागणीमुळे होतं काय की सगळ्या विषयांना योग्य न्याय मिळतो, कंटाळा अजिबात येत नाही आणि प्रगतीही वेगाने होते. तिसरा टप्पा म्हणजे अनेक जण जिथे अडकतात, कठीण विषयांचा सामना. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा तर या संपूर्ण परीक्षेचा जणू आत्माच आहे. जीन पियाजे, व्हायगॉट्स्की, कोहलबर्ग यांच्यासारख्या दिग्गजांचे सिद्धांत, बुद्धिमत्ता आणि अध्ययनाचे नियम हे फक्त पाठांतराचे विषय नाहीत. मुलं नेमका कसा विचार करतात हे समजून घेण्याची ती एक गुरुकिल्ली आहे. परीक्षेत याच संकल्पनांवर आधारित प्रश्न येतात, त्यामुळे ते पक्के समजून घेतले की अर्धी लढाई तिथेच जिंकल्यासारखी आहे. आता गणित आणि इंग्रजी म्हटलं की अनेकांच्या छातीत धडधडतं. पण ह्या भीतीवर मात करण्यासाठी काही स्मार्ट ट्रिक्स खूप उपयोगी पडतात. जसं की गणितात मल्टिप्लिकेशन ट्रिक्स म्हणजेच गुणाकाराच्या सोप्या पद्धती वापरल्या तर वेळ खूप वाचतो. आणि इंग्रजीसाठी व्याकरणाचे काही बेसिक नियम आणि आधीच्या वर्षांचे MCQs वारंवार सोडवणं हाच खरा रामबाण उपाय आहे. या छोट्याशा बदलामुळेच हमखास गुण मिळतात आणि भीती कायमची पळून जाते. पुढचा 4था टप्पा आहे सरावाची ताकद. हा 5 ते 10 आकडा खूप काही सांगून जातो. याचा अर्थ असा की गेल्या 5 ते 10 वर्षांचे आधीचे पेपर सोडवणं अगदी अनिवार्य आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत कशी बदलत गेलीये याचा अंदाज यातूनच तर येतो. यातून पॅटर्नही समजतो आणि वेळेचं भान कसं ठेवायचं याचीही सवय होते. आणि हा दुसरा आकडा 50 ते 100 हे रोजचं टार्गेट असायलाच हवं. रोज 50 ते 100 MCQ सोडवल्यानं एक वेगळाच आत्मविश्वास येतो. कारण फक्त वाचन करणं वेगळं आणि तेच ज्ञान प्रत्यक्ष प्रश्नांमध्ये वापरणं वेगळं. रोजच्या ह्या सरावामुळे वेंदूला बरोबर क्लिक होतं, चुका कमी होतात आणि परीक्षेची भीती पूर्णपणे नाहीशी होते. अजून एक जबरदस्त सवय म्हणजे स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढणं. व्याख्या, मानसशास्त्रज्ञांची नावं, गणिताची सूत्र किंवा अध्यापनाच्या पद्धती हे सगळे एका छोट्या डायरीत किंवा फ्लॅशकार्ड्सवर लिहून ठेवायचं. विचार करा, परीक्षेला थोडेच दिवस उरले असताना शेकडो पानांची पुस्तकं पुन्हा वाचणं कोणालाच शक्य नसतं. अशावेळी स्वतःच्या हस्ताक्षरातल्या ह्या छोट्या नोट्स रिव्हिजनसाठी खरा आधार बनतात. आठवड्यातून एकदा किंवा निदान सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळेची एक मॉक टेस्ट देणं हा एक अलिखित नियमच समजून झाला. अभ्यास पूर्ण होऊनही जर वेळेत पेपर कव्हर झाला नाही तर काय उपयोग?
संपूर्ण मॉक टेस्टमुळे वेग आणि अचूकता दोन्ही वाढतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनल परीक्षेच्या दिवशी जो नर्वसनेस येतो ना, तो या सवयीमुळे गायबच होतो. आता आपण आलोय शेवटच्या 5व्या टप्प्यावर, सातत्य आणि अंतिम मानसिकता. कोणत्याही मोठ्या मोहिमेला निघायचं असेल तर योग्य साधनं हवीतच. तसेच इथेही काही ठराविक पुस्तकं अत्यंत महत्त्वाची आहेत. टीईटी गाईड, महाराष्ट्र टीईटी सक्सेस, अरिहंत बुक्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका ही पुस्तकं आहेतच. पण जर खऱ्या अर्थाने पाया भक्कम करायचा असेल तर NCERT आणि महाराष्ट्र राज्य मंडळाची शालेय पुस्तकं अतिशय बारकाईने वाचणं गरजेचं आहे. परीक्षकांना नेमकं काय अपेक्षित आहे ते तिथेच दडलेलं असतं. या पूर्ण प्रवासात कन्सिस्टन्सी किंवा सातत्य टिकवण्यासाठी 4 मुख्य नियम आहेत. रोजचा अभ्यास, वेळेवर उजळणी, MCQ सराव आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं. या चौघांचंही वजन अगदी समान म्हणजेच 25-25% आहे. यातलं एक जरी कमी पडलं, समजा सराव केला पण उजळणीच केली नाही, तर संपूर्ण बॅलन्स बिघडू शकतो. त्यामुळे या 4ही स्तंभांवर सारखंच लक्ष देणं गरजेचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की टेट ही केवळ एक टेस्ट नाहीये. उत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक बनण्याच्या प्रवासातील ती पहिली पायरी आहे. फक्त मार्क्स मिळवून पास होणं हा उद्देश नाहीच आहे, तर उद्याच्या पिढीला घडवण्यासाठी मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या तयार असल्याची पावती म्हणजे ही परीक्षा. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवायचे असेल तर शिक्षकाने स्वतः सतत शिकत राहिले पाहिजे. हा विचार खरंच खूप मार्मिक आहे आणि या कठीण तयारीमागचा खरा अर्थही तोच आहे. शिक्षक बनणं म्हणजे एका परीक्षेपुरतं मर्यादित नसतं, तर ती एका आयुष्यभर चालणाऱ्या शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात असते. आणि म्हणूनच शेवटी हा विचार नक्की मनात येतो की उद्याच्या विद्यार्थ्यांना ज्या आजीवन शिकणाऱ्या म्हणजेच लाईफ लाँग लर्नर शिक्षकांची गरज आहे, तसं बनण्याची तयारी आज सुरू झाली आहे का? या संपूर्ण अभ्यासाकडे एक ओझं म्हणून पाहण्याऐवजी आपल्या शिक्षक बनण्याच्या प्रवासातील पहिली असाइनमेंट म्हणून पाहिलं तर यश हमखास मिळणारच. विचार नक्की करा.